या सामन्याचा हिरो ठरला भावेश मोरे. दर्जेदार गोलंदाजी करून हा सामना आपल्या केशात ज्यानं घातला तो भावेश मोरे ठरला हिरो. त्याला मॅन ऑफ द मॅच चा किताब देण्यासाठी मी माननीय श्री प्रवीणदादा ठाकूर भाजप विभागीय अध्यक्ष यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी द्यायचे. यायचं भावेश मोरे लगेच आपण. भावेश मोरे याचा सन्मान केला जाईल. आमचे प्रमुख मान्यवर प्रवीणदादा ठाकूर यांच्या शुभ हस्ते भावेश मोरेचा सन्मान केला जातोय. नाणेफेकीचा कॉल जिंकून भारत संघाने प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केले ते टीम जोवेलीला. पेन विभागातून आलेला हा एक दर्जेदार संघ. त्यांचंही आमदार चषक बदलापूर तालुक्यातून आलेला हा एक दर्जेदार संघ. तमाम मान्यवरांचं आमदार चषक 2024च्या या शानदार पर्वामध्ये भारतीय जनता पार्टी भातन यांच्या वतीनं सहर्ष स्वागत. आपण पाहतोय पहिल्या फेरीतील तिसरी मॅच जी रंगतीये श्रीदत्त भातान विरुद्ध जोवेली श्री शिव 11 जोवेली या दोन संघांच्या दरम्यान मॅचला होतीये सुरुवात. भातान संघानं नाणेफेकीचा कॉल जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला आणि टीम जोवेलीची सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल झाले. श्रीदत्त भातान संघ प्रथम सत्रात क्षेत्ररक्षण करताना आपल्याला पाहायला मिळेल. पहिलं षटक हाताळण्यासाठी चेंडू मात्र आपल्या हातामध्ये घेतलाय प्रवीण भोईर बाहुबली यानं आणि ऑन स्ट्राइक आपल्याला खेळाडू पाहायला मिळेल करण धुले आणि विवेक गायकवाड. करण धुले क्रिकेट क्षेत्रातील अतिशय नावाजलेलं नाव आहे. प्रवीण भोईरचा पहिला चेंडू ऑन स्ट्राइक डावकुरे हाताचा खेळाडू करण धुले. यावेळी पहिल्या चेंडूवर मोठा खेळाडू आपल्या जाळ्यात येऊ शकतो आणि एक दर्जेदार खेळाडूची मिळते विकेट. करण धुलेला तंबूचा रस्ता. पहिली संघासाठी पहिल्या चेंडूवर दर्जेदार खेळाडूची विकेट गेली. आम्ही दोन खेळाडूंचे सामन्य पाहत असतो भावेश पवार आणि हा जोवेली संघाचा करण धुले
यांचा ट्रान्स जो आहे ना अगदी सेम आहे. म्हणजे मैदानात तो खेळत असताना तर भावेश पवार खेळतोय की तो खेळतोय यात अनेक प्रेक्षकांचा कम्प्युज होत असतो. असा एक आगला वेगळा ट्रान्स असणारा हा खेळाडू, दर्जेदार खेळाडूला मात्र आपलं अकाउंट ओपन न करता त्याला तंबूचा रस्ता धरावा लागला. वन डाऊनच्या भूमिकेत नौका खेळाडू मैदानात दाखल होईल. महेंद्र धुले याचा खेळ देखील आम्ही मागच्या एका टुर्नामेंट मध्ये पाहिलाय. सुंदर खेळाडू आहे, दर्जेदार फटके खेचण्याची या खेळाडूमध्ये देखील क्षमता आहे. पहिल्या चेंडूवर आपला दर्जेदार खेळाडू आउट झाल्यानंतर या चेंडूवर सन्मान देण्याचा प्रयत्न महेंद्र धुलेच्या माध्यमातून. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू आपण पाहिला प्रवीण भोईरच्या माध्यमातून. प्रवीण भोईरला एक मोठी सफलता मिळाली ती करण धुलेच्या माध्यमातून. पुढचा चेंडू पंचांच्या डाव्या हाताकडून गोलंदाजी मार्क व सज्ज. यावेळी मोठा फटका एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न, चेंडूचा आणि फलीचा संपर्क नाहीये. इथून मात्र अजून एक निर्धाव चेंडू. प्रवीण भोईर अजूनही एकही धाव खर्च करत नाहीये, प्रगतीपथावर गोलंदाजी करतो. एक यशस्वी गोलंदाजी पहिल्या 3 चेंडूंमध्ये केली आहे, ती भातांचा बाहुबली प्रवीण भोईरनं. आताच झालेल्या चाळीसगाव प्रीमियर लीग मध्ये त्यांनी त्याच्या पराक्रमातील 4थी बाईक त्यांनी पटकावल्या आणि चॅम्पियन सुद्धा त्याचा संघ झाला आणि त्या संघाचा तो कर्णधार होता. अभिमानास्पद गोष्ट आहे. यावेळचा अजून एक दर्जेदार चेंडू ऑफस्टिकच्या थोडा बाहेरून जाणारा पंच दीपक पाटील सर आमच्याकडे वळलेत आणि हा चेंडू मात्र स्वर दर्शवलाय. या स्वरच्या साह्यानं आता मात्र टीम श्रीशिव 11 जोवेलीचा अकाउंट मात्र ओपन झालंय. यावेळी दर्जेदार फटका मिडविकेटच्या दिशेने गेलाय. क्षेत्ररक्षक चेंडूकडे पाहत राहिलेत आणि एक दर्जेदार झेल तिथे टिपलाय अलंकार भोईरनं आणि इथून मात्र दुसरा गडी गारद होतोय टीम जोवेलीचा. गोलंदाजी घडली जाते प्रवीण भोईरच्या माध्यमातून. पहिलं षटक आहे, एक वाईटच्या स्वरूपात धाव आल्या आणि 2 मोठ्या विकेट मात्र त्याच्या जाळ्यात भेटल्यात. प्रगतीपथावर गोलंदाजी 1 धाव आतापर्यंत खर्च केली आहे. आपल्या घरेलू मैदानावर खेळ करत असताना आपल्या गावातील तमाम प्रेक्षकांना खुश करत असताना प्रवीण भोईर नौका खेळाडू ऑन स्ट्राइक वर. यावेळी दांडी गुल केले. या फलंदाज आल्या पावली माघार परतावं लागतंय तो फलंदाज कल्पेश दुलेला. अतिशय दर्जेदार गोलंदाजी, 3 विकेट प्रवीण भोईरनं प्राप्त केलेत. एकच धाव स्वरच्या स्वरूपात आले. काय दर्जेदार गोलंदाजी. बदलापूर विभागातून आलेला एक मोठा संघ, अनेक क्रिकेट टुर्नामेंट मध्ये आपल्या खेळाची छाप सोडणारा जोवेली संघाला मात्र पहिल्या षटकामध्ये पूर्णपणे जखडून ठेवलाय, विचार करायला भाग पाडलाय ते जोवेली संघाला. नौका खेळाडू मैदानात दाखल होईल. विशाल धुले आणि कंपनी असणारा हा संघ आणि अपोजिट बाजूला आपण पाहतोय भातांमध्ये भोईर अँड कंपनी असणारा हा संघ. या षटकातील शेवटचा चेंडू फेस करील नौकालेला हा खेळाडू विशाल धुले. ऑन हॅट्रिक वर आहे प्रवीण भोईर. यावेळी हॅट्रिक मात्र प्राप्त केली आहे ती प्रवीण भोईर यांनी.
आणि माननीय श्री चंद्रकांत भोईर यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक मात्र दिलं जाईल ते प्रवीण भोईरला. अतिशय सुंदर गोलंदाजी, एक धाव देत 4 विकेट मात्र प्राप्त केल्यात पहिल्या षटकात. प्रवीण भोईरनं पहिल्या षटकात पूर्णपणे जखडून ठेवलं ते टीम जोवेलीला. पहिल्या षटकामध्येच मुख्य जे खेळाडू होते टीम जोवेलीचे त्यांना मात्र तंबूचा रस्ता दाखवला. बॅट मधून अजूनही एकही धाव आलेली नाहीये. स्वरच्या स्वरूपातली एक धाव फक्त प्रवीणने खर्च केली आणि एकंदरीत 3 विकेट त्याने घेतलं. दुसरं षटक हाताळण्यासाठी भारतीय क्रिकेटचा अजून एक दर्जेदार खेळाडू ज्यानं रायगडवर आपल्या नावाची छाप गेली 4 ते 5 वर्षात सोडले तो मिस्टर JB जयेश भोईर. आज रायगड संघाच्या नेतृत्व देखील तो खेळलाय. मला असं वाटतं उल्हासनगरला मॅच होती, टिटवालाला मॅच होती रायगड आणि ठाणे, आणि तिथे देखील यंगस्टर रायगड वर्सेस यंगस्टर ठाणे रतनबुवा चषक मध्ये झालेल्या त्या सामन्यात आज त्यानं रायगड संघाचं देखील नेतृत्व केलंय. यावेळी मात्र जयेश्वर चढवलेला हल्ला, इथून मात्र येणारा दर्जेदार फटका, षटकार. मात्र नॉनस्ट्राईक एंडवर उभा राहून या संपूर्ण खेळाची मजा घेत होत्या आणि आता त्याला संधी प्राप्त झाली आणि संधी प्राप्त झाल्या त्याच्या पहिल्या चेंडूवर त्याने षटकारानं आपला अकाउंट ओपन केलंय. या षटकारानं आता मात्र धावसंख्येला वलन मिळेल ते टीम श्री शिव 11 जोवेलीच्या. एकंदरीत धावफलकावर धावा जोडल्यात त्या 8. यावेळी पॅडवर आलेला चेंडू लाऊड अपील मात्र केली जाते आणि फलंदाज मात्र बाद. विवेक गायकवाड याच्यावर संपूर्ण संघ आता निर्भर होता. त्यांनी पहिल्या चेंडूवर षटकार जरूर खेचला, परंतु तदनंतर चेंडूवर त्याची विकेट त्याला गमवावी लागली आहे. नौका खेळाडू मैदानात दाखल झालाय. प्रेम धुले, विशाल धुले आणि प्रेम धुले या खेळाडूंना आता मात्र संधी आहे आपला क्रमांक वाढवण्याची. प्रेम धुले देखील आल्या पावली माघारी पडतोय. सॉरी, भारत बाद झालाय आणि नौका खेळाडू मैदानात आलाय. सुशांत आणि प्रेम ही जोडी मात्र आता मैदानात येते. विकेटवर विकेट जात आहेत आणि ऑन हॅट्रिकवर गोलंदाज जयेश भोईर. विकेट घेतली तर पुन्हा एकदा CM भोईर यांच्याकडून 500 रुपये. यावेळीच्या चेंडूवर विकेट जरी वाचली परंतु 2 धावा चित्याच्या सप्लाईने पळून काढल्यात आणि या 2 धावेच्या मदतीनं धावफलकावर धावा लागल्यात त्या तब्बल 10.
त्याच दरम्यान आमचे मान्यवर माननीय श्री विजय शेठ मुरकुटे थोर उद्योगपती यांचं इथे आगमन झालंय, त्यांचं सहर्ष स्वागत स्वागत स्वागत. पुन्हा एकदा जयेश भोईर याचा पुढचा चेंडू, यावेळी हलक्या हाताने स्टेअर करण्याचा प्रयत्न, चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतील, चेंडूची फेकी करतील, तत्पूर्वी एकेरी धाव आणि या एकेरीच्या साहाय्याने 11 धावा धावफलकावर जोडल्यात. सहा विकेट आतापर्यंत टीम जोवेलीच्या गेल्यात, विकेटवर विकेट. यावेळी पुन्हा एकदा हलक्या हाताने स्टेअर केलं चेंडू. आता या खेळाडूला ठरवलंय की मोठे फटके खेळून आउट होण्यापेक्षा मैदानात जास्त काळ टिकणं आता महत्वाचं आहे आणि तसाच खेळ त्यांच्या माध्यमातून केला जातोय. पहिला 2 षटकांचा खेळ इथे संपुष्टात येतोय. प्रवीण भोईरनं खर्च केली होती 1 धाव आणि जयेश भोईरनं खर्च केल्या तब्बल 11 धावा. एकंदरीत 2 षटकांच्या संमतीनंतर 12 धावा धावफलकावर लागल्यात त्या टीम जोवेलीच्या. 12 धावा धावफलकावर लागल्यात. तिसरं षटक हाताळण्यासाठी चेंडू मात्र सुपवला जाईल, तो अलंकार भोईर या गोलंदाजाच्या हातामध्ये. इन्फॉर्म असणारा भातान संघ पेठच्या ग्राउंडवर नाईट टुर्नामेंट चालू आहेत आणि तिथे टॉप 4 मध्ये प्रवेश केलाय. अगदी थोड्याच वेळात तिथे देखील भातान संघाची फायनल मॅच आपल्याला पाहायला मिळेल. प्रगतीपथावर यशस्वी कामगिरी करताना श्री दत्त भातान संघ. इथे पुढचा चेंडू हाताळण्यासाठी, पहिला चेंडू हाताळण्यासाठी अलंकार भोईर मात्र सज्ज झालाय. ऑन स्ट्राईक फलंदाज सुशांत. यावेळेचा चेंडू, पहिला चेंडू पंच आमच्याकडे वळालेत आणि हा स्वर चेंडू घोषित केलाय. 13 धावा जोडल्या जातील. तिसरं षटक कार्यरत आहे. येणाऱ्या 2 षटकामध्ये आता जास्तीत जास्त धावा उभाराव्या लागतील त्या टीम जोवेलीला. टीम जोवेलीच्या ठेंब्यात जर आपण पाहिले तर अनेक फलंदाज आहेत. 7व्या 8व्या नंबरवर आलेला खेळाडू देखील दर्जेदार फटके एक्झिक्यूट करू शकतो अशी क्षमता या संघामध्ये आहे आणि अजूनही येणाऱ्या 12 चेंडूंचा खेळ करायचा आणि 12 चेंडूत देखील भरपूर धावा उभ्या राहू शकतात. असाच दर्जेदार फटका खेचण्याचा प्रयत्न केला होता, परंतु बॅटचा आणि चेंडूचा संपर्क नाही. पुन्हा एकदा निर्धाव चेंडूची सांगता. अनेक निर्धाव चेंडू आणि अनेक विकेट या मॅच मध्ये मात्र आता आपल्याला पाहायला मिळतात. ऑन स्ट्राईक सुशांत, सॉरी ऑन स्ट्राईक प्रेम खेळतोय. झेल होण्याची शक्यता आणि अजून एक गडी आल्या पावरी माघारी. विकेटवर विकेटचं पतन मात्र होताना टीम जोवेली कडून. अलंकार भोईरला देखील एक विकेट मिळाली आहे. स्कोर कमी झाला, अजून स्कोर कमी झालाय. परत जिंकले 3 मॅच राहिले, त्या पण 2 टीम आल्या. आता त्यांना पण बोलावं लागतील. अलंकार भोईरने देखील एक सफलता प्राप्त केली आहे. आल्या आल्या रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न, दुधारी तलवार अनसक्सेसफुल ठरली आणि निर्धाव चेंडू. सर्वेश धुले अतिशय दूरहून आलेला हा संघ, बदलापूर विभागातील दर्जेदार संघ म्हणून त्यांच्याकडे प्रामुख्याने पाहिलं जातं, परंतु कदाचित जास्त प्रवासामुळे हे खेळाडू थोडेसे थकलेले पाहायला मिळतात. यावेळी चांगला एफर्ट वापरला होता, परंतु आमचे महेश भोईर इथे गल्लीत उभे आहेत. त्यांनी सुंदर झेल टिपला. असं वाटलं की तो चेंडू त्यांच्या हातात जाऊन जणू चिपकला आणि इथून अजून एक खेळाडू बाद होतोय. विकेट मात्र गेलेले आहेत त्या श्री शिव 11 जोवेली संघाच्या. आणि जर भातान टीमने ऑल आउट घेतले
तर भातांग ग्रामपंचायतचे विद्यमान सदस्य माननीय किरणजी मुकादम साहेब यांच्याकडून टीम भातांसाठी 500 रुपयाचं पारितोषिक. नौका खेळाडू अशोक धुले मात्र आता ऑन स्ट्राईक आहे. यांना मात्र ही नौका हळूहळू किनाऱ्यावर न्यायची आहे. एकेरी दुहेरीनं जरी ही नौका पुढे नेण्याचं काम केलं तरी धावसंख्येत बदल होईल आणि धावसंख्या मॅक्झिमम 25 पर्यंत तरी जाऊन पोहोचेल असा अंदाज मात्र वर्तवला जातोय. यावेळचा चेंडू क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचतायत. तत्पूर्वी अशोकनं मात्र एकेरी धाव पूर्ण केली आणि या एकेरीच्या सहाय्यानं 14 धावा मात्र धावफलकावर जोडल्या जात आहेत. क्रिकेट आहे. प्रेक्षक देखील थोडेसे थंडावले होते आणि त्यांच्या उत्स्फूर्ततेसाठी आमच्या डीजे आकाशने ही IPL ची धून वाजवली आणि ते मरगळलेल्या प्रेक्षकांची मरगळ मात्र पूर्णपणे उडलेली आहे. 3 षटकांचा खेळ इथे संपुष्टात आला आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर 14 धावा धावफलकावर लागल्या. शेवटचं अंतिम षटक हाताळण्यासाठी चेंडू मात्र सोपवला गेलाय संदेश भोईर याच्या हातामध्ये आणि शेवटच्या षटकामध्ये संदेश भोईर किती धावा खर्च करेल हे पाहणं मात्र योग्य असेल. स्लॉगवरचं षटक आहे. पहिल्या 3 षटकात धावा आल्या नाहीयेत टीम जोविलीसाठी आणि येणाऱ्या या चेंडू मध्ये जास्तीत जास्त धावा जमवाव्या लागतील. मोठे मोठे फटके नक्कीच एक्झिक्यूट करावे लागतील ते टीम जोविलीला. अशोकनं तशीच बॅट फिरवण्याचा प्रयत्न केला होता परंतु चेंडू निघून गेल्यानंतर बॅट फास्ट फिरते आणि एकंदरीत निर्धाव चेंडू. पंचांच्या उजव्या हाताकडून गोलंदाजी मार्कवर संदेश भोईर. अजून एक निर्धाव चेंडू. काय घडतंय मैदानात आणि खऱ्या अर्थानं भातान संघाचा खासियत आहे होम ग्राउंडवर त्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद असतो. मागील कित्येक वर्ष आपण पाहतोय की नाईटच्या टुर्नामेंटमध्ये भातांचं यश हे आपल्याला पाहायला मिळतं. नाईटच्या टुर्नामेंटमध्ये घरेलू प्रेक्षकांना कधीही नाराज न करणारे हे खेळाडू आणि अनेक मैदानावर आपल्या क्रिकेटची छाप गेली अनेक वर्ष श्रीदत्त क्रिकेट संघ भातांनी सोडली आहे आणि त्यांची यशस्वी गोलंदाजी मात्र पाहायला मिळते. पहिले 3 चेंडू संदेश भोईरने देखील निर्धाव टाकलेत. यावेळचा चेंडू एकेरी धाव मिळेल अशोकला आणि या एकेरीच्या साह्यानं 15 धावा धावफलकावर. माननीय श्री भाई बबन मुकादम पुन्हा एकदा या मंचावर विराजमान होत आहेत. टप्पा खाल्यानंतर उचली घेणारा अजून एक दर्जेदार चेंडू. निर्धाव षटक टाकेल की काय परंतु 1 धाव अगोदरच्या चेंडूवर आले म्हणजे किती निर्धाव चेंडू टाकतोय. 4 निर्धाव चेंडू या गोलंदाजाने टाकलेत. प्रत्येक गोलंदाजानं स्वर चेंडू टाकले होते परंतु संदेशने अजून एकही स्वर चेंडू टाकला नाही. इथून मात्र फलंदाज झालाय बाद. इथे मात्र पहिल्या सत्राचा खेळ संपुष्टात आलाय. पहिल्या सत्रात 4 षटकांचा खेळ करताना टीम जोविलीनं धावा कुठून काढल्या त्या फक्त 15 24 चेंडू मध्ये फक्त 15 धावा कुठून काढल्या आणि 16 धावांची गरज मात्र आहे ती टीम भातानला. अतिशय नाजूक परिस्थिती धावा जमवताना पाहायला मिळाली ती टीम जोविलीची परंतु आता त्यांच्या गोलंदाजांना किमया करावी लागेल. 16 धावा डिपेंड करत असताना कशा पद्धतीची गोलंदाजी होईल टीम जोविली कडून हे पाहणं देखील योग्य होईल कारण की अनेक क्रिकेटच्या मैदानामध्ये टीम जोविलीला आपण गोलंदाजींच्या जीवावर देखील सामने फिरवताना पाहिलंय. तसंच चित्र या मैदानात घडेल का हे पाहणं मात्र महत्वाचं असेल. याच्यानंतर होणारा सामना
अजिवली विरुद्ध चिंचपाडा दोन्ही संघानं नाणेफेकीचा कौल करण्यासाठी वेळ न दवडता लगेचच आमच्या समालोचन कक्षामध्ये यायचं आहे. अजिवली संघाचा कर्णधार आणि चिंचपाडा संघाचा कर्णधार या लगेचच. आलेल्या पाहुण्यांचा सन्मानाकडे आम्ही वळतोय. आमचे आदरणीय पाहुणे माजी सरपंच आणि थोर उद्योगपती माननीय श्री विजय शेठ मुरकुटे साहेब यांचे इथे आगमन झालंय. साहेबांना मी विनंती करतो की आमच्या मुख्य व्यासपीठावर येऊन आमच्या सन्मानाचा आपण स्वीकार करायचा आहे. मी भाई बबन मुकादम साहेब यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते विजय मिरकुटे साहेब यांचा आपण सन्मान करायचा आहे. मुख्य व्यासपीठावर येऊन साहेबांचा सन्मान आपण करायचा आहे. प्रत्येक आलेल्या मान्यवरासाठी आमच्या आयोजकांनी आपल्या महाराष्ट्राची परंपरा म्हणून फेट्यांचं नियोजन केलं होतं आणि साहेब तुम्ही थोडे लेट झालेत आणि आत्ताच आमचे फेटेवाले निघून गेले. नाहीतर या फेट्यांनी या क्रिकेटच्या मंचाला आगली वेगळी शो मात्र आणून दिली होती. त्याच दरम्यान आमचे मान्यवर अजून एक मान्यवर निलेश कारंडे साहेब ग्रामपंचायत सदस्य यांना मी विनंती करतो की आमच्या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. मी भाई बबन मुकादम यांना विनंती करतो की आपल्या अजून एक आदरणीय मान्यवरांचं आपण सहर्ष स्वागत करायचं आहे. चला मैदानात मॅच चालू करा. ओपनिंग जोडी टीम भातान लवकरच मैदानात पाठवायचे. 16 धावांची गरज आहे 24 चेंडूंमध्ये. आमच्या ग्रामपंचायत भातांसाठी अखंड कार्यरत असणारे सरकारी योजना असो आता ग्रामपंचायतचं संगणिक काम असो असे आमचे मयूर पिंगले दादा यांचा यथोचित सन्मान माननीय दीपक ठाकूर यांच्या शुभ हस्ते केला जात आहे. अजिवली संघाचा कर्णधार आणि चिंचपाडा संघाचा कर्णधार वेळ न दौडता लगेचच आपण यायचंय. या अजिवली संघाचा कर्णधार आमच्या पिंगले साहेबांचा सन्मान इथे मंचावर होताना आपल्याला पाहायला मिळतोय. मैदानामध्ये आपण सामना पाहतोय तो भातान विरुद्ध जोईली यांच्या दरम्यान. पहिल्या सत्रात फलंदाजी करताना थोडीशी कुचकाही कामगिरी करत जोईली संघानं मात्र फक्त 16 धावा जमवल्यात 15 धावा जमवल्यात आणि 16 धाव्यांचं टार्गेट आहे टीम भातांसमोर. 16 धावा देखील डिपेंड करण्याची क्षमता असणारे हे गोलंदाज कशी किमया करतील की भातान संघ हा सामना लवकरच पूर्ण करतील. येणारा काल आणि येणारी वेळ आपल्याला सांगणार आहे. अजिवली संघाचे कर्णधार इकडे दाखल झालेत. मी चिंचपाडा संघाच्या कर्णधाराला पुन्हा एकदा विनंती करतो की प्लीज आपण लवकर या. नाणेफेकीचा कौल मात्र केला जाईल. आणि प्रवीण भोईरनं हा सामना जिंकवला लवकरच तर ग्रामपंचायत सदस्य रसिका भोईर यांच्याकडून 500 रुपयाचं इनाम दिलं जाईल. लेग बाईच्या स्वरूपात एकेरी धाव मात्र प्राप्त झाली. नाणेफेकीचा कौल केला जाईल चिंचपाडा विरुद्ध अजिवली. ग्रामपंचायतच्या विद्यमान सदस्य अरुणाताई गाताडे यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल केला जाईल. मी अरुणाताई गाताडे यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण मुख्य व्यासपीठावरून सन्मानपूर्वक नाणेफेकीचा कौल करायचा आहे. ऑन स्ट्राईक डावकुरी हाताचा खेळाडू मिस्टर JB जयेश भोईर. फुल टॉस चेंडू मोठा फटका आणि येणारा दर्जेदार षटकार. थँक्यू.
एकंदरीत आपण पाहतोय या षटकारानं सामना मात्र खुला केलाय, परंतु आपण पाहिलं होतं जोवेली संघ देखील फलंदाजी करताना दुसऱ्या षटकात एक मोठा षटकार आला होता, परंतु तिथून देखील धावा या बनल्या नव्हत्या टीम जोवेलीच्या. तसंच चित्र पाहायला मिळालं तर क्रिकेटची रंगत मात्र खऱ्या अर्थानं पाहायला मिळेल. यावेळी मात्र मोठा फटका, अजून एक दर्जेदार षटकार, सामना खुला करून देणारा षटकार. सबसे आगे होंगे आमदार चषक 2024 चा हा शानदार पर्व आणि याच्यातील ही सुंदर मॅच. मोठा फटका क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आला आणि इथून मात्र फलंदाज बाद. सामना लवकर संपवायच्या मोहामध्ये जयेश भोईरला मात्र आपली विकेट गमवावी लागली आहे आणि इथून मात्र नौका खेळाडू मैदानात येताना पाहायला मिळेल टीम भातांकडून सतीश टावरे. तेरा धावा धावपलकावर लागल्या, 3 धावांची गरज आहे. या षटकातील हा शेवटचा चेंडू आहे. तमाम क्रीडा रसिकांची इच्छा या चेंडूवर सामना संपवावा. महेंद्र धुलेचा हा या षटकातील शेवटचा चेंडू. उंचावर उडालेला हा चेंडू, क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे धावतायत आणि चेंडू जाईल विजयी चौकार. वाजते आपण प्रवीण भोईरच्या या दर्जेदार खेळीला सन्मानित करायचं आहे. प्रवीण भोई या लवकर. आमच्या मान्यवरांना पुढील टुर्नामेंट साठी जायचंय. भरपूर काम आणि भरपूर समारंभ आज 26 जानेवारी असल्याच्या कारणाने आहेत आणि साहेबांना प्रस्थान व्हायचंय. म्हणजे थोर उद्योगपती विजय शेठ मिरकुटे यांच्या शुभ हस्ते मात्र प्रवीण भोईरला